या ठिकाणी आमच्या सागरबाई गावामधून आमचे काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो.
धन्यवाद। या ठिकाणी अतिशय सुंदर असा सामून आम्हाला लाभलाय, मनापासून मी त्यांचे आभार मानतो। कारण कसं आहे, प्रत्येकाची काहीतरी इच्छा असते। जशी आपल्या आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाने खूप शिकावं, शिकून डॉक्टर व्हावं, वकील व्हावं, इंजिनियर व्हावं आणि आपलं नाव समाजात कुठेतरी मोठं करावं, नाही का? तशी या साऊवाल्यांची सुद्धा इच्छा असते की प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत एक तरी शुभकार्य व्हावं आणि त्याची साऊंड ऑर्डर आपल्याला मिळावी। तर खरोखर या साऊंडवाल्यासाठी का जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। कारण कसं आहे मंडळी, घरचा मिक्सर आणि इथला मिक्सर त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे। कारण घरच्या मिक्सरला एक बटन असतं, तीनदा फिरवलं की विषय संपला, वाटप झालं। पण ह्या मिक्सरचं तसं नाही, कारण ह्या मिक्सरला एका मागे 10-15 बटन असतात आणि त्यावरती चोख नियंत्रण ठेवायला लागतं आणि ते काम अतिशय सुंदर प्रकारे साऊंडवाले पार पाडत असतात। खरोखर त्यांच्या धंद्या उद्योगात भरभराटी हो अशी या सोळजाईच्या चरणी मी प्रार्थना करतो। त्याचबरोबर आज महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख आभार मानतो, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हा डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे। अतिशय सुंदर असं हे मंडळ आणि या कार्यक्रमाचं नियोजन आल्याबरोबर दोन्ही मुलांची उत्तम अशी जेवण व्यवस्था, विविध कार्यक्रम आज या मंडळाने राबवले। वास्तविक आज या ठिकाणी दुसरा कुठचा कार्यक्रम ठेवता आला असता, परंतु तसं न करता भजनासारखा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून माझ्यासारख्या छोट्याशा कलाकाराने या ठिकाणी
चेहऱ्यावरचा असणं, बाकी काय नाही दिलं तरी चालेल. कारण टाळी ही कलाकाराची कमाई आहे आणि हे त्याचं वाढीक आहे. आणि हरिनामाची टाळी थेट विठ्ठलापर्यंत पोहोचते, कारण ही ब्रह्मानंदी टाळी आहे. तर सुरुवातीला भगवंताचं नामस्मरण करूया, कारण भजन म्हटल्यानंतर 3 अक्षर आहे. भजन, भक्ती रसातून जनमानसासमोर केलेलं नमन, त्याचं नाव भजन आहे. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पडायला लावणारे एक शक्तिमय भजन. स्वर, टाळ, मृदंग यांचं एकत्रित वाजणारा ब्रह्मनात्मक भजन. बघा, यमाने सुद्धा आपल्या दूतांना काय सांगितलंय की यमधर्म सांगे तुला, तुम्हा नाही येते सत्ता, जेथे होय हरिकथा, सदा घोष रमायचं. म्हणजे काय, तर भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी चालू असेल, त्या ठिकाणी शेवटचा एखादा श्वास जरी माणूस घेत असेल तर तो घेऊ शकत नाही. एवढी या भगवंताच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या बारशाला भजन केलं जातं, त्यानंतर पूजेला, लग्नाच्या आणि अखेर मरताना सुद्धा भजन केलं जातं. त्याच्यामुळे भजनाची सुरुवात आपण भजनी रूपाने करूया. आता सुरुवात पहिली माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे माझी सावकाश जात आहे, कारण बॅटिंगच पहिली माझी आहे. त्याच्यामुळे मला थोडासा सावकाश खेळायला लागणार आहे. डायरेक्ट पण 6 मारून चालणार नाही, नाहीतर मग विकेट जाणार नाही 100%. कारण बॉल एवढं आले त्याच्यामुळे ते 100% यॉर्कर, बॅट्सर, गुगली वगैरे टाकणार. तरी पण आपण काय जेवढे जमेल तेवढी लेवल करण्याचा प्रयत्न करणार. नवीनच आहे. तर मोहन माझ्यासाठी शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी मी भजन सादर करतोय. ज्या ठिकाणी थोडी शार्प कमी करून घेतली.
आदरणीय बुवा आत्माराम पेंढारी हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.